अरे कधी आला तू? मला कळलंच नाही. म्हणजे सकाळी घरी नाही दिसला, ब्रेकफास्टला नव्हता. मी तुला फोन केले, मेसेजेस केले, काही रिव्हर्ट नाही, काही रिप्लाय नाही. आय एम सॉरी सर, मी तुम्हाला कळवू नाही शकलो. थोडासा बिझी होतो कामामध्ये. तुम्हाला काही हवंय का सर? नाही, मला काही नको आहे. ओके सर. काय आणि मगापासून सर सर काय चाललंय? हो सर, आता तुम्ही माझे सर आहात तर मी तुम्हाला सरच म्हणणार ना. एक आदर. अँड अदर दॅन दॅट गुड जोक. हा सर थोडंसं काम आहे, मी करू का? अच्छा ठीक आहे ठीक आहे. मेसेज कोणाला करू का फोन करू? पडशील आता. नाहीतर वेळेला मी जेव्हा फोन काढतो मेसेज करायला किंवा फोन करायला, तेव्हा बायकोसारखा डोकं खुपसून खुपसून बघत असतोस. कोणाला मेसेज करतोय, कोणाला फोन करतोय, हा कधी जाणार, कधी येणार, कुठे चाललायस, कोणाशी बोलतोयस? आता काय झालं? असं नाही सर, तुम्ही माझे सर आहात. तुमची प्रायव्हसी मी समजून घेतलीच पाहिजे ना. प्रायव्हसी आहे. माय गॉड, रिअली? माझ्या प्रायव्हसीचं भान तुला कधीपासून आलं? हा आणि ए, तू आजोबा हे जे काय वागताय ना, समजू नको मला कळत नाही. मला सगळं कळतंय. काय कळतंय सर ते मला तरी कळू द्या ना प्लीज. हेच की तू आणि आजोबांना मिळून करताय हे सगळं. ठरवून वागताय तुम्ही माझ्याशी असं. आजोबाई नीट बोलत नाहीयेत माझ्याशी, आणि आता तू पण. आय अग्री यार, मी काल खूप बोललो मी, पण चिडलो होतो यार मी. पिस्ड ऑफ. आणि चूक तुमची होती. सर प्लीज ऐका, मला खरंच खूप महत्वाची कामं आहेत. संध्याकाळी प्रेझेंटेशन मला माझ्या बॉस समोर प्रेझेंट करायचंय. ते प्रेझेंटेशन महत्वाचं आहे की मी महत्वाचं आहे? तू महत्वाचं आहे. काय बघतोय बाहेर? बाहेर कोणी बघत नाहीये. हे बरं आहे, एक तर स्वतः चूक करायची आणि समोरच्याला असं दाखवून द्यायचं की चूक त्याचीच आहे. याला काय अर्थ आहे? ए चालला कुठे? माझं बोलून झालं नाही अजून. कुठे चालला तू? हा आणि त्या खिशात काय हात टाकतोय? हे काय करतोय? हे काय करून दाखवतोय मला तू? हा ऍटिट्यूड देतोस तू मला? हॅलो, हे असं सगळं नाही करायचं माझ्यासमोर, कळलं ना? आणि हे बघे, मी सारखं सारखं भाव द्यायला येणार नाहीये इकडे, कळलं? मला पण गरज नाहीये. माझं काय अडत नाही तुमच्याशिवाय, कळलं ना? चल बस, चल बस ना. एकटा मजेत आहे मी. मला गरज नाहीये तुझी, आजोबांची. मला कोणाचीच गरज नाहीये. कर तुझं हे प्रेझेंटेशन. आणि जेव्हा ते स्पेलिंग मिस्टेक होतील ना, तेव्हा मला नको सांगू, यश जरा येऊन बघ ना हे कसं करायचं. हे काय करतो? मीच करतोय सगळं. हा डू युअर डॅम प्रेझेंटेशन नाव. बिचारा यश. आय लव्ह यू यार. मला हेच हवं असतं ना. दोस्त यार आपण. मला असं का वाटतंय की मी सोडून बाकी अख्खं जग बिझी आहे. माझ्यासाठी कोणालाच वेळ नाहीये. ए सुरेश, एक मिनिट थांब. माझं एक काम आहे जरा तुझ्याकडे. जे काय काम असेल ते लवकर सांगा. फुकटचा टाइमपास करायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. सुरेश, मी काय टाइमपास करायला थांबवलं तुला इकडे? काम आहे ना माझं एक. मला एक काय टाइमपासला कशाला बोलवीन? मग आता आलोय ना मी. सांगा ना काय ते. माझं एक काम आहे. मला त्या हिरवानी इंडस्ट्रीजची फाईल हवी होती. माहिती आहे कुठे? ती काल मी दिली होती घारतोंडे सरांना. त्यांच्या केबिन मध्ये असेल, मी जाऊन घेईन नंतर ती. टाइमपास? अहो, जे काम तुम्ही करू शकता ते मला कशाला करायला सांगता?
माझं अजून एक काम आहे तुझ्याकडे. नाही सांगणार पण आता मी. टाइमपास. थोडे बिझी येतात सगळे. यश, तिथे टेबलावर का बसलाय? काम नाही तुला काही? Rima, yeah, do you see the glow on my face? Yeah, I know. It's because of that face mask, aloe vera. Right. Is that? Oh, God. I'll call you back, okay? Okay, bye. किती वेळा सांगितले हा? नेहमीच असं करतोस तू? ऐकत नाहीस माझं. पण मम्मा मी काय केलं? काय केलंय म्हणजे हा? खोटं बोलतोस तू. खोटं बोलतोस. पण मम्मा मी कधी खोटं बोललो? कधी रोज रोज खोटं बोलतोस तू. तू अभ्यासाला बस म्हटलं की तू काहीतरी नाटकं करतो. नको ना मम्मा. तुला काय वाटतं मला कळत नाही तुझी नाटकं? सगळी नाटकं कळतायत मला. हं? खोटं बोलणं चांगलं नसतं. हा, फसवायचं नसतं कधीच कुणाला. हे शिकवलं मी तुला. हे ओ पप्पा, पिकूचू बघा ना, असाच वागतो नेहमी. म्हणजे मी त्याला अभ्यासाला बस असं म्हटलं ना की नेहमी खोटं सांगतो. मला पोटात दुखतंय म्हणून. तुम्हीच सांगा पप्पा, खोटं बोलणं चांगलं आहे का? प्लीज तुम्हीच समजावा आता त्याला. तू काय दुधखोळा समजलीस की काय मला? हं? समजावण्याची गरज त्याला नाही, तुला आहे. आता जे काय चाललं होतं ना, खोटं बोलण्यावर जे रागवत होतीस ना, ते का आणि कशासाठी हे मला चांगलं कळतं. मला डायरेक्टली बोलता येत नाही म्हणून असं उलटा घास येतेस तू. ओ नाही पप्पा, आय थिंक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. राहू दे, तुझा बाळा जा. त्याला नाटक करून वगैरे सांगण्यास तुझं नाटक फसलेलं आहे. राहता राहिला प्रश्न, मी काल जे नाटक केलं त्याचा. मी अशासाठी नाटक केलं की त्यामुळे यश लग्न व्हावं, या घरात त्यांनी सुखाने संसार करावा, या घरामध्ये आनंद यावा. थोडक्यात हे घर एकत्र येण्यासाठी मी केलंय सगळं. आणि तुम्ही जे दिवसभर करता नाटकं, त्यामुळे कुटुंब तुटणार आहे, माणसं दुरावणार आहेत. आपल्या दोघांच्या हेतूमध्ये खूप फरक आहे आणि तो फार महत्वाचा आहे, लक्षात ठेव. आय थिंक पप्पा तसं नाही. अनेक गोष्ट लक्षात ठेव. हे घर आजही माझं आहे. या घरात कसं वागायचं, काय वागायचं हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा फक्त माझा आहे. कळलं? जगन्नाथ चौधरी, लक्षात ठेवा, एक दिवस नुसतंच एक घर नाही, हे सगळंच माझ्या नावावर असेल.